संध्याकाळचे 6 वाजले आणि घरामध्ये कालपासून पाणी नाही आहे। तर घरामध्ये अवस्था बघा किचनची खूप बेकार झालेली आहे आणि आता सगळं किचन आता आवरून घेते, सगळं स्वच्छ करायचे। बाथरूम मध्ये सुद्धा खूप कपडे पडलेले आहे। चला बोलता बोलता सगळं क्लीन करून घेते। संध्याकाळी 6 जरी वाजले तर संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या अगोदर किचन काउंटर मला क्लीन करायचं आहे आणि कपडे सुद्धा धुवायचे होते कामाला। तर यूट्यूबवर आपण सगळंच काही शेअर करत असतो, चांगल्या गोष्टी, तर त्यासोबत ज्या आपल्या सोबत घडत असतात त्या। तर चला म्हटलं आता हे सुद्धा जे खरं असतं किंवा काही ज्या गोष्टी आपण दाखवत नाही ते सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहेत। काही गोष्टी ज्या म्हणजे आपल्या लाईफमध्ये चालू असतात। तर बघा संध्याकाळचे ना 6 वाजले होते आणि सकाळपासून पाणी नव्हतं आणि काल सुद्धा असंच झालं। तर आता उन्हाळा लागला आहे तर बिल्डिंगमध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि पाण्यामुळे काय होतं ना की सगळे कामं पाण्यामुळेच अडत असतात आणि हे कामं आहे ना कसे ना दुपारून आपले भांडे वगैरे जेवणाचे निघतात किंवा कपडे वगैरे भिजवलेले असतात तर पाणी सकाळी सकाळीच बंद करून टाकतात किंवा माहीत नाही का बंद करतात। कारण मी 2दा विचारून सुद्धा आली होती की पाणी वगैरे सोडा, तर त्या बोलल्या की पाणी वगैरे नाही आहे आलेलं। तर म्हटलं ठीक आहे, आता काही ऑप्शन नाही आहेत कारण आपण रेंटवर आहोत आणि रेंटवर असल्यामुळे या गोष्टी आपल्याला नेहमीच सहन करावंच लागणार आहेत। कारण काय होतं ना की कधी पण आपण फ्लॅटमध्ये राहत असलो ना तर असे प्रॉब्लेम्स आपल्याला बघावे लागतात। कारण जे घर मालक असतात ना त्यांना आम्ही कॉल केला होता, पण ते सुद्धा म्हणजे ते बोलतात की आम्ही सुद्धा त्यांना बोललो आहेत, पण त्यांचं काही रिॲक्शनच नाही आहेत। त्यामुळे मग आता बिल्डिंगचाच प्रॉब्लेम आहेत, पाणी वगैरे म्हणजे जास्त वेळा बंद करून ठेवतात। तर दुपारच्या वेळेस जर पाणी वगैरे बंद केलं ना तर इतकं काही वाटत नाही, पण सकाळच्या कामांच्या वेळेस जर पाणी गेलं ना मग खूप अडचण येऊन जाते आणि घरामध्ये हा पसारा सुद्धा पडलेला असतो ना त्यावेळेस खूप भनभन व्हायला लागते, डोकं दुखायला लागतं हे बघून। आणि काय होतं ना की सगळा कचरा वगैरे किंवा जे काही असतं ना तर आता रेंटवर असल्यामुळे या सगळ्या गोष्टी असतात। काही गोष्टी आपल्याला सॅक्रिफाईस कराव्या लागतात, जसं की बघा आपण जेव्हा माझ्या म्हणजे बाल्कनीमध्ये सुद्धा मी काही प्लांट्स वगैरे लावलेले आहेत आणि प्लांट्स अशा ठिकाणी लावले आहेत की म्हणजे थोडं जरी पाणी वगैरे खाली केलं तर नक्कीच बघावं लागतं की खाली कोणाच्या घरात पाणी जातंय का काय। त्यानंतर बघा आपण काही गोष्टी अशा भरपूर गोष्टी असतात ज्या आपल्याला रेंटवर असल्यामुळे म्हणजे फेस करावं लागतात। तर यामुळे प्रत्येकाचंच एक घर नक्कीच असावं स्वतःचं। आमचं गावाकडे घर आहेत पण मग आमचं नाशिकला घर नाही आहे, आम्ही घेणार आहोत पण त्याआधी रेंटवरच आहोत सध्या त्यामुळे। आणि बघा ना या प्रॉब्लेम्समुळे संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि आत्तापर्यंत सगळा पसारा पडलेला होता। तर लगेचच आवरायला घेतलं आणि भांडी वगैरे सगळ्यात आधी क्लीन केली, कारण ओटा खूप घाणेरडा दिसत होता। संध्याकाळी स्वयंपाक करायला सुद्धा म्हणजे पाणीसुद्धा आत्तापर्यंत सुद्धा जे पाणी होतं ना तर थोडं थोडंच होतं, पाणी येत जात होतं, थोडी थोडी भांडी मी क्लीन करत होती। राहून माझा म्हणजे सारखं पाणी क्लीन करावं लागत होतं भांडे वगैरे। आणि जेव्हा मी धुणं धुवायला घेतलं ना तर कोइन्सिडन्स असा की 7 वाजता मी धुणं धुवायला घेतलं आणि पाणी वगैरे लगेच गेलं। पाण्याची धार पण एकदम स्लो चालू होती, स्लो पाण्यामध्ये धुणं धुवायला घेतलं, पण त्यात असं झालं की लाईटसुद्धा गेली। लाईटसुद्धा गेल्यामुळे इतका प्रॉब्लेम झाला ना की मोबाईलची टॉर्च लावून मी कपडे वगैरे धुवून घेतली, कारण मग तसं पडून नव्हते ठेवावं लागत, कारण धुणं वगैरे तसंच बाथरूममध्ये सगळं तसंच पडलेलं होतं। बाकी घरामध्ये सगळं आवरून झालेलं होतं, पण ह्या गोष्टी पाण्यामुळे अडून राहतात, भांडे आणि धुणं। बघा बोलता बोलता सगळी भांडी क्लीन करून घेतली आणि आता माठ वगैरे पूर्ण रिकामा झालेला होता, माठातलं पाणी पूर्ण कालपासून पूर्ण रिकामा झालेलं होतं। आता म्हटलं माठ धुवूनच घेऊया, तर माठ धुवायला घेतला आणि छान असा सगळ्यात आधी स्टँड वगैरे धुवून घेतला। स्टँड वगैरे सगळं एकदा मी काय करते ना, माठ रिकामा झाला ना तर एकदा छान धुवूनच घेत असते। तर काय होतं ना की मला तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्या आहेत का आता आपण थोडंसं आपल्यासाठी जगायचं आहे, कारण नेहमीच घरातलं काम, घरातलीच क्लिनिंग, आणि काय होतं ना की आपण इतकं सगळं क्लिनिंग करून सुद्धा आहे ना आपल्याला जज केलं जातं। लोकांच्या दिखाव्यासाठी जगायचं नाही आहेत, आपण आपल्या स्वतःसाठी जगायचं, कारण लोक आपल्याला जज करतात। कारण मी भरपूर वेळा असं ऐकलं आहे की तुम्ही काय करतात, हाऊसवाईफ आहेत का? तर हाऊसवाईफ असणं वाईट नाही आहे, कारण हाऊसवाईफ ही सुद्धा एक कामच करत असते। जसं तुम्ही बाहेरचं काम करता तसं आपण घरातलं काम करतो आणि मला त्या गोष्टीचं काही म्हणजे वाटत नाही की मी घरामध्ये काम करते, मला बाहेर काम करायचं आहे आणि माझा मुलगा छोटा आहे आणि त्याला सांभाळायला सुद्धा मला लागतं, कारण मी इतरांच्या भरोश्यावर सोडून जाऊ शकत नाही किंवा डे केअर म्हणा किंवा कुठेही आपण सोडून जर गेलो तर आपण ज्यांच्यासाठी पैसे कमवतोय आपण त्यांनाच जर टाईम देऊ शकत नाही, लहानपणीच जो टाईम द्यायचा असतो तो जर आपण दिला नाही तर मोठे होऊन त्यांनासुद्धा काहीतरी वेगळंच वाटत असतं। आपल्यासोबत राहिले नाही की मग त्यांनासुद्धा म्हणजे त्या गोष्टीची सवय होऊन जाते एकटे राहण्याची।
त्यामुळे मग मी जॉबचा काही विचार करत नाही. मी मुलालाच टाईम द्यायचं विचार करते आणि घरामध्ये देखील मी घर पूर्ण स्वच्छ देखील ठेवत असते. आणि घर स्वच्छ ठेवणं ही एक कलाच आहे. आणि आपण जेव्हा बघा घर जर अस्वस्थ असेल किंवा आपण जेव्हा बाहेरून येतो घर जर सगळा पसारा पडलेला असेल ना, त्यावेळेस तुम्ही नोटीस करा, तुम्हाला अगदी आजारी पेशंटला बघून जसं आपल्याला फील होतं ना, एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कसं आपल्याला आजारी वाटतं, तसं आपल्याला एखादं घर जर आपलं तसंच जर पडलेलं असेल पसारा, तसं आपल्याला होत असतं आजारी फील. त्यामुळे बघा ना, आपण सुद्धा बायका घरामध्ये जे काम करतो ना ते महत्त्वाचंच आहेत. आपण जर घरातलं करतोय तर पुरुष बाहेरचं करतात. आणि काही स्त्रिया पण असतात जे जॉब करतात, त्यांना घरामध्ये जर मुलं सांभाळायला किंवा त्यांच्या घरामध्ये काही मेड्स वगैरे असतील तर त्यांच्यासाठी ठीक आहेत. पण आपल्यासारख्या म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमध्ये जर असेल तर आपण त्या गोष्टी प्रेफरन्स नाही करू शकत. आपण काही गोष्टी तर आपल्या मुलांना तरी शक्यतो माझं असं म्हणणं आहे की छोटे मुलं असतील आपण त्यांना भरपूर टाईम दिला पाहिजे, भरपूर त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला पाहिजे. त्यासोबत आपली घरंसुद्धा क्लीन राहत आहेत, आपण घरातली सगळी कामं बघतो आहेत आणि कोणतंही मेड्स वगैरे न लावता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहेत अजून, की आपण जेव्हा म्हणतो ना की हाऊसवाईफ जी घरामध्येच काम करते, तर तुम्ही एकदा म्हणजे प्रत्येक कामाला जर बाई लावली ना तर तुमचं म्हणजे 20 ते 25,000 असेच पेमेंट निघून जाईल. कारण घरातले इतकी सारी कामं असतात, जसं की मुलांना जर तुम्ही डे केअरला टाकलं तर त्याची फीज असते, त्यानंतर घरातली धुणं भांड्यावाली म्हणा किंवा दुसरं अजून घर साफ करणारी किंवा घरामध्ये झाडू फरशी बाथरूम टॉयलेट धुणारी जरी म्हटलं तर तुमचे भरपूर पैसे असेच जाणार आहेत. आणि हे सगळं काम आपण करत असतो, त्यामुळे भरपूर आपले पैसेसुद्धा देखील सेव्ह होतात. आणि असं काही नाही आहेत की आपण नंतरही आपल्या म्हणजे मुलं एकदा की मोठे झाले किंवा आपल्या घरामध्ये सगळं मॅनेज जर झालं ना तर मग आपण जॉब करायचा विचार करू शकतो. तर सध्या तरी मी जॉब करायचा विचार नाही करत आहे. तर काय होतं ना की दिवसभर आपण एकीकडे काम पण करू शकतो, मुलांकडे लक्षसुद्धा देऊ शकतो आणि मुलगा डोळ्यासमोर असला ना तर एकदम बरं वाटतं. आणि हेच जर आपण दुसऱ्यांच्या भरोश्यावर जर सोडलं तर मुलंसुद्धा म्हणजे तिथे कसे राहत आहेत काय करतायत आपल्याला काहीच माहिती नसतं. त्यामुळे आणि अजून एक गोष्ट आहे जी प्रेमानंदजी महाराज जे आहेत ना, त्यांचं मी एक रील्स बघितलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की ही एक गोष्ट मला पर्सनली खूप आवडली होती की जी म्हणजे आपण जो पैसा कमवतोय तो आपण आपल्या मुलांसाठीच कमवतो आहे. आणि आपण जर त्यांना टाईमच देऊ शकलो नाही तर त्या पैशाचा काय उपयोग. तर त्यामुळे तुम्ही घरामध्ये राहून मुलांकडे लक्ष देऊ शकतात असं त्यांच्या रील्समध्ये त्यांनी म्हणजे त्यांची व्हिडिओ आली होती त्याच्यामध्ये त्यांचं मी ऐकलं होतं. खूप छान सांगितलं त्यांनी. तर अशाच काही गोष्टी तुमच्यासोबत मला शेअर करायच्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये, जे रिअल आहेत, जे खरं आहेत, जे म्हणजे रिअल म्हणजे आपल्या दिवसभर जे चालू असतं. तर आपण चांगल्या गोष्टी तर शेअर करतो, आपल्या ज्या घरामध्ये दुसऱ्या काही गोष्टी आहेत आपण त्यासुद्धा शेअर करायला पाहिजे. तर माझ्या मनात असा विचार आला की मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे. तर बघा माझा सगळा ओटा, किचन ओटा म्हणा, किचनचं कॉर्नर म्हणा, सगळे माझं रॅक वगैरे सगळं इकडे तिकडे खराब झालं. 2 दिवसापासून घरामध्ये पाणीच नाही म्हटल्यावरती कोणतं काम करणार. कारण पाण्याशिवाय आपण बाथरूम टॉयलेट स्वयंपाकाला सुद्धा पाणी लागतं. अगदी म्हणजे दिवसभर किती पाणी आपण म्हणजे भरून ठेवणार आहेत. फ्लॅटमध्ये असल्यावरती आपल्याला काही स्टोरेजला जागा वगैरे नसते त्यामुळे. आणि आता संध्याकाळी बघा सगळं माझं धुणं वगैरे धुवून भांडे वगैरे ओटा वगैरे क्लीन करून घेत होती. कारण मिस्टर वगैरे घरी आले आणि किंवा संध्याकाळचं दिवाबत्ती करायची होती, त्यामुळे किचन ओट्यावर असा पसारा मला आवडत नाही. आणि बघा आता जे किचन ओट्याचा जो कपडा आहे तो सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे. तर कालपासून जो कचरा वगैरे होता ना तो घाणेरडा वास सुटलेला होता, त्यामुळे डस्टबिनमध्ये ती कॅरी बॅग सगळ्यात पहिले पॅक करून टाकून दिली. जे काही खरगट होतं, जे काही उरलेलं होतं कालपासूनचं जे अन्न. आणि उन्हाळा जर चालू असला ना तर म्हणजे जे अन्न असतं ना लवकर खराब होतं, बुरशी लागते किंवा वास वगैरे यायला लागतो. त्यामुळे लवकरात लवकर थोडं म्हणजे थोड्या प्रमाणात मी जेवण बनवत असते, काहीच उरून देत नाही. तर किचन ओटा छान असा डीप क्लीन करून झालेला होता. बेसिंग वगैरे सुद्धा स्वच्छ आवरून घेणार होते. वायपर वगैरे किंवा माठ वगैरे सगळं माझं किचन ओट्याचं सगळं काम झालेलं होतं. तर आता या ज्या बॉटल्स आहेत ना या मी ठेवून दिलेल्या होत्या, कारण फ्रीजचंच पाणी भरून फ्रीजमध्ये ठेवायची. पण मग लगेच फ्रीजचंच पाणी रोज प्यायला लागले होते सगळेजण आणि मग त्यामुळे लगेचच ना घसा खवखव करायला लागला. पण आता सध्या तरी प्रचंड उन्हाळा आहेत आणि माठामध्ये माझं पाणी थंड होतंच, पण इमर्जन्सीसाठी मी या 2 बॉटल्स फ्रीजमध्ये भरून ठेवणार आहेत. कारण इतकी जास्त ताण लागते ना आणि पाणी थंड प्यायची इच्छा होते त्यामुळे. तर बॉटल छान सगळ्या धुवून घेतल्या आणि मग पाणी भरून ठेवणार होते.
तर शिवांशचं चाललं होतं की मी बॉटल्स फ्रीजमध्ये ठेवतो माझ्या हाताने, तर म्हटलं ठेव आता, चल तुझ्या हाताने ठेव. आणि थोडंसं कसं आहे ना, त्यांचं पण म्हणजे ऐकून घेतलं पाहिजे, कारण लहान मुलं आहेत आणि ते सुद्धा म्हणजे त्यांचंसुद्धा मर्जीचं चालवावं लागतं कधी कधी. सगळं किचन जिथले तिथे सगळं आवरून झालं. मग अशी सगळं भांडी वगैरे पडली होती ना, ती सगळी आत्ता आवरून घेतली, कारण मला थोडंसुद्धा असं घाण आवडत नाही. सगळं जिथले तिथे पुसून घेतलं. जे काउंटर टॉपवर सगळा कचरा वगैरे होता, सगळं जे कालपासून पडलेलं होतं, सगळा पसारा असाच पडलेला होता. आणि पाण्याचा खूपच प्रॉब्लेम आहेत बिल्डिंगला. तर आता भांडी झाली आहेत आणि धुणं धुवायचं. आता धुणं पण आवरून घेते. संध्याकाळ झालेली आहेत आता. या टायमाला मला सकाळची कामं करावी लागतात ते. चला आता घेते पुढची कामं करायला. रूममध्ये आता इतके सारे कपडे आणि असा पसारा पडलेला आहे सकाळपासून. हा सुद्धा आवरायचा आहे. पाणी येतं जातं, पाणी खूप बारीक आहे. चला तरी थोड्या पाण्यामध्ये आता सगळं धुवून घेते. तर बाथरूममध्ये गेले आणि थोड्या पाण्यामध्ये सगळं धुवून घेतलं. तर धुणं जास्त होतं आणि भिजवलेलं देखील सकाळपासून पडलेलं होतं आणि कपड्यांना डाग लागून जातात, कारण खारं पाणी आहेत. खाऱ्या पाण्यामुळे बाथरूमचे टाईल्स म्हणा, थोडं जरी इकडे तिकडे पाणी जर उडाले असेल, साबणीचे डाग असेल, तर लगेच खाऱ्या पाण्यामुळे डाग निघत नाही आणि नळ देखील खराब होऊन जातात. मला बाथरूमसुद्धा डीप क्लिनिंग करायचं आहे, पण मग कसे पाणी येतं जातं आहे ना, सकाळच्या टायमाला हे कामं अगदी म्हणजे झटपट होतात. इंटरेस्टिंग म्हणजे आपण चांगल्या पद्धतीने करत असतो, पण संध्याकाळी म्हटलं की थोडंसं संध्याकाळचा स्वयंपाक करून आपल्याला हे कामं करायला जड जातं. त्यामुळे मग मी थोडंसं थांबली आहेत आणि एकदा रेग्युलर पाणी चालू झालं ना, तर मग बाथरूमची डीप क्लिनिंगसुद्धा मी करणार आहे. तर कपडे वगैरे संध्याकाळी 7 वाजता धुतली आणि मग आता वाळत टाकून देत होती लगेच, कारण सकाळपर्यंत चांगली सुकली ना, तर मग एक काम पूर्ण होऊन जातं. आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत परत हे कपडे वगैरे तसेच राहिले ना, तर मग घरामध्ये पसारा चांगला वाटत नाही. तर कपडे वगैरे सगळे वाळत टाकलेले होते आणि झाडांना सुद्धा एकदा पाणी देऊन टाकते, कारण सकाळपासून झाडांना पाणीसुद्धा नव्हतं. आज दिवसभर मी पाणी दिलेलं नव्हतं, पाणी नव्हतंच, त्यामुळे मग पाणी दिलेलंच नव्हतं. तर छान असं झाडांना पाणी वगैरे दिलं आणि अगदी फ्रेश झाले होते झाडं आणि असं त्यांनासुद्धा फ्रेश करून घेतलं. झाडंसुद्धा यावेळेस सुकतात उन्हाळ्यामध्ये, म्हणून त्यांना जास्तीत जास्त पाणी आपण दिलं पाहिजे. त्यानंतर आता बाथरूममध्ये आले. बाथरूममध्ये आल्यानंतर बघा, माझ्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं जागेवर ठेवल्या. जे पाट वगैरे आहेत आंघोळीचा सगळं धुवून ठेवत असते, कारण खाऱ्या पाण्याने सगळं खराब होतं आणि व्हाईट डागसुद्धा टाईल्सवर तुम्हाला दिसतच असेल. हे सगळं मला डीप क्लिनिंग करायचंच आहे, पण आत्ता सध्या तर नाही. आणि बघा सगळं एकदा हे खराट्याने सगळं पाणी लोटून घेते, म्हणजे जिथे जिथे साबणीचे डाग असतील ते निघून जातात. खाऱ्या पाण्यामुळे डाग तसेच राहतात टाईल्सला सुद्धा. तर बाथरूम आणि टॉयलेट सगळं असं संध्याकाळी एकदा परत क्लीन करून घेतलं. इतकं सगळं काम केल्यामुळे ना पूर्ण एनर्जी डाऊन झालेली होती. तर मिस्टरांना असं सांगितलं की तुम्ही आज येताना आपलं इडलीचं पीठ घेऊन या, आपण इडल्या करू, नाही तर मग इडलीचे आप्पे बनवत असते मी. तर म्हटलं ते पीठ तुम्ही घेऊन या, कारण खूप एनर्जी डाऊन झालेली होती. लाईटीचासुद्धा प्रॉब्लेम होता. तर बघा सगळं बाथरूम आवरून झाल्यानंतर तर संध्याकाळी त्यांनी हा भाजीपाला ऑनलाईन मागवला झेप्टोवरून. अगदी फ्रेश अशा म्हणजे भाज्या आलेल्या होत्या. तर बघा 180 रुपयात सगळं आलं होतं, म्हणजे अजून कलिंगड वगैरे पण मागवलेलं होतं. अशा 2-3 भाज्या हे सगळं मागवलेलं होतं, कारण आता शिवांशी उद्यापासून स्कूल चालू होणार आहे. तर टिफिनसाठी लागणाऱ्या भाज्या आम्ही मागवलेल्या होत्या. तर एकीकडे बघा छान असं इडलीचं पीठ म्हणजे बनवून घेतलं. हिरवी मिरची, लसूण, त्यामध्ये लाल मिरचीसुद्धा घातलेली होती आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला, कोथिंबीर, हे सगळं असं टाकून मस्त इडलीच्या भांड्यामध्ये मस्त आप्पे बनवून घेतले. छान असं जेवण झालं संध्याकाळचं. आणि परत एकदा किचन ओटा, परत जितकी भांडी उरलेली होती लगेच आवरून टाकली, कारण सकाळी परत पाणी जायची शक्यता असते त्यामुळे. तर असा हा माझा आजचा रुटीन होता. तर कसं वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या घरात सुद्धा असं पाण्याचा प्रॉब्लेम आहेत का, आणि तुमच्या घरात सुद्धा असेच प्रॉब्लेम होतात का? तर पाणी नसलं की खूप गोंधळ होऊन जातो. तर चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.